नमस्कार, मी राहुल महाजन मधुर खानदेशमध्ये आपलं स्वागत आहे। आज विधान परिषद जळगाव या पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। आपल्या सोबत आपण बघत आहात पाचोरा शहरातील तहसील आवार आहे। या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडते आहे। भडगावचे काही नगरसेवक मंडळी या ठिकाणी आहेत। भडगावचे गटनेते लखीचंद पाटील आपल्या सोबत आहेत। काही भाजपचे तालुकाध्यक्ष आपल्या सोबत आहेत। या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला एक ट्विट बघायला मिळाला की जे अपक्ष उमेदवार होते ते त्यांनी रात्री 8:30 वाजता माघार घेतलेली आहे आणि त्यांनी महायुतीला पाठिंबा देत या ठिकाणी नंदू महाजन यांची विजयाकडे वाटचाल होईल अशा हेतूने त्यांनी कौल दिलेला आहे। आपल्यासोबत गटनेते भडगावचे गटनेते लखीचंद पाटील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, स्वागत आहे मधुर खानदेशमध्ये। काय सांगाल, ही निवडणूक आहे, इथे महायुती म्हणून तुम्ही सगळे लोक एकत्र आलात, परंतु ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होतात त्या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र असतं, काय सांगाल? नक्कीच भडगाव पाचोऱ्यामध्ये पहिलेपासून आपण पाहत आलोय 19 पासून की भाजप शिवसेना इथं विरोधातच राहते। कारण की इथं आप्पासाहेबांच्या विरोधात काही लोक आहेत, त्याच्यामुळे आणि खालच्या जी निवडणूक आहे आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इथं विरोधकच नसल्यामुळे समोर बीजेपी असल्यामुळे आम्ही ती विरोधात निवडणूक लढलेली नाही। एकंदरीत जर बघितलं तर तुम्ही एकीकडे तुम्ही परस्पर मध्ये विरोधी दाखवतात आणि नंतर मोठ्या निवडणुकांना तुम्ही एकत्र येतात, हे काय? मोठ्या निवडणुकांना आम्ही एकत्र नाही देत ना। मोठ्या निवडणुकांना बी आमच्या सोबत शिवसेना आम्ही स्वतंत्र लढलेलो आहे। आता आता महायुती म्हणून तुम्ही विधान परिषद निवडणुकीला तुम्ही मतदान करण्यासाठी आलात, यावर काय सांगाल? आम्हाला शिंदे साहेबांचा आणि आप्पासाहेबांच्या आदेशाच्या पुढे आम्ही कोणीच जात नाही। त्याच्यामुळे आप्पासाहेबांनी आम्हाला आदेश केले की आपल्या महायुती म्हणून आपल्याला आदेश आहे शिंदे साहेबांचे, त्याच्यामुळे आम्ही इथं भाजपच्या उमेदवारांना मतदान केलं। तुम्ही महायुती धर्म पाळलेला आहे। आपल्यासोबत भाजपचे तालुकाध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही विरोधात होता आणि आता तुम्ही एकत्र आहात? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि याच्यात हे दोन वेगवेगळे विषय आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यकर्त्यांची निवडणुका असतात, त्यांचेही कार्यकर्ते असतात, आपलेही कार्यकर्ते, आमच्याही पक्षाचे कार्यकर्ते असतात। महायुतीमध्ये ज्यावेळेस निवडणुका लढवतात आपण, तर त्यावेळेस मग कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची दाट शक्यता असते। हे तिकीट कापले जातात किंवा काहींच्या महायुतीच्या जागांचा प्रॉब्लेम येतो, अशा स्तरावर स्थानिक पातळीवर ते निर्णय घ्यायला सांगितलेले असतात। बाकी आणि इथे विषय असा आहे की महायुती इथं इतकी स्ट्रॉंग आहे की इथं महाविकास आघाडीचं अस्तित्वच नाही आहे, तर मग लढायचं कोणा विरोधात? जर आम्ही महायुती म्हणून जर इथं लढलो तर आम्ही बिनविरोधच लढू ना इथे। त्याच्यामुळे कसं आहे, कार्यकर्त्यांनाही न्याय मिळतो, सर्व बाजूंनी त्याच्यातलं होतं। आणि शेवटी कसं आहे, सर्व निर्णय हे पक्षश्रेष्ठी ठरवत असतात। पक्षाचा जसा आदेश येईल तसं सेनेचे जे आहेत सर्व पदाधिकारी तेही त्याचा अंमलबजावणी करतात आणि भाजपचे जे पदाधिकारी आहेत आम्ही त्यांचे आदेश जे आहेत ते पूर्णपणे पाळतात। त्यांचं पूर्ण सहकार्य महायुतीला असतं। आम्ही ज्या ज्या वेळेस महायुतीचे आदेश होतात ते या वेळेस आम्ही महायुतीचे आदेश पाळतो। मतदारांच्या मनात अनेक शंका कुशंका या असतात की भाजप विरुद्ध शिवसेना या ठिकाणी युद्ध असतं, परंतु हे मोठ्या निवडणुकांमध्ये ही मंडळी एकत्र येतात असा संभ्रम होता। परंतु जेव्हा महायुती धर्माचा विषय होता त्यावेळेस भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते या ठिकाणी एकत्रित बसून आपल्याला विकासाच्या माध्यमातून काम करायचं आहे आणि आपल्या नेत्यांना निवडून द्यायचं आहे अशी भूमिका ठेवून या ठिकाणी हे काम करतात। आपण नक्कीच पुढच्या वेळेस भेटणार आहे। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। आपलाच राहुल महाजन।